अधिकस्य अधिक फलम. आपण अधिक मासामध्ये जास्तीत जास्त भक्ती करून भगवंताला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतो. पण आपण ह्या अधिक मासामध्ये भगवंताचे स्तोत्रे, वेद, उपनिषद हे जास्तीत जास्त समजून घेऊन भक्ती केली तर त्याचा आनंद हा जास्त मिळणार आहे. त्याच्यामुळेच आपण माझ्या YouTube चॅनलमध्ये वेगवेगळे स्तोत्र, उपनिषदांमधले काही स्तोत्र समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर विष्णू सहस्त्रनाम या स्तोत्रामध्ये विष्णूंची 1000 नावे आहेत हे तर आपल्याला लक्षात येतेच. आपल्याकडे स्तोत्रांचा ठेवा खूप मोठा आहे आणि हे मानवी जीवनासाठी तयार करण्यात आलेलं आहे, जेणेकरून मानवी जीवन सकारात्मक आणि सुखद होईल. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही अडचणी, काही दुःख हे असतेच. त्यासाठीच हे स्तोत्र सकारात्मक काम करत असते. आपल्या जीवनामध्ये विष्णू सहस्त्रनाम हे टॉनिक सारखं काम करतं. ते आपण नियमित पठण केलं तर त्याचे आपल्या जीवनावर खूप चांगले परिणाम होतात. फक्त त्यात सातत्य हवं. मी मीनाक्षी विजय कुलकर्णी. तर आज आपण विष्णू सहस्त्रनाम हे संथा पद्धतीने आणि त्याचा थोडक्यात अर्थही पाहणार आहोत. तर विष्णू सहस्त्रनाम हे महाभारतातील अत्यंत पवित्र असं स्तोत्र आहे. भीष्म पितामहांनी युधिष्ठिराला सांगितलेलं हे स्तोत्र मानसिक शांतता, ज्ञान, आत्मशुद्धी आणि मोक्ष प्राप्तीसाठी अत्यंत महत्वाचं मानलं जातं. हे स्तोत्र आपणास भगवंताच्या दिव्य गुणांची ओळख करून देते आणि त्यामुळे विष्णू प्रती आपली भक्ती वृद्धिंगत होते आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. ह्या विष्णू सहस्त्रनामाची सुरुवात भीष्म पितामहांनी निर्गुण निराकार ओम पासून केली व नंतर विष्णू, विष्णू व षटकारो अशी विष्णूंची सहस्त्रनामे गायली. तर यातूनच आपल्याला एक गोष्ट स्पष्ट जाणवते की शिव आणि विष्णू, हरी हे वेगळे नाही तर एकच शक्ती आहे. विष्णू सहस्त्रनाम हे जर शक्यतो आपण पहाटे ब्रह्ममुहूर्तावर घेतले तर त्याचा परिणाम हा आपल्या जीवनावर अतिशय चांगल्या प्रकारे होतो. तर आपण आता विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र संता पद्धतीने घेऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम विश्वं विष्णुर्व षट्कारो भूत भव्य भवत्प्रभु भूतकृत भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः पूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च योगो योगविदान्नेता प्रधान पुरुषेश्वरः नारसिंहवपु श्रीमान् केशव पुरुषोत्तम सर्वः शर्वः शिवस्ताणुर्भूतादिर्निधिरव्ययः संभवो भावनो भर्ता प्रभव प्रभुरीश्वरः स्वयंभू शंभुरादित्यः पुष्कराक्षो महास्वनः अनाधिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेशः पद्मनाभो अमरप्रभु विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्तविष्टः स्तविरो ध्रुवः अग्राह्यः शाश्वतो कृष्णो लोहिताक्ष प्रतर्दनः प्रभूतस्त्रीककुब्धाम पवित्रं मङ्गलं परम् ईशानः प्राणदः प्राणो ज्येष्ठः श्रेष्ठः प्रजापतिः हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रमः अनुत्तमो दुराधर्षः कृतज्ञ कृतिरात्मवान् सुरेशः शरणं शर्म विश्वरेता प्रजाभवः अहं संवत्सरो व्यालः प्रत्यय सर्वदर्शनः अजः सर्वेश्वरः सिद्धः सिद्धि सर्वादिरच्युतः वृषा कपिरमेयात्मा सर्वयोग विनिसृतः वसुर्वसुमनः सत्यः समात्मा संमितः समः अमोघः पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयोनिः शुचिश्रवः अमृतः शाश्वतः स्थाणुर्वरारोहो महातपः सर्वगः सर्वविद्भाणुर्विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्कविः लोकाध्यक्षः सुराध्यक्षो धर्माध्यक्षः कृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्दृष्टः चतुर्भुजः भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसु उपेन्द्रो वामनः प्रांशुर्मोघः शुचिरुर्जितः अतीन्द्रः सङ्ग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः वेद्यो वैद्यः सदा योगी वीरः माधवो मधुः अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः महाबुद्धिर्महावीर्यो
महेश्वासो महीभर्ता श्रीनिवास सतांगतिः अनिरुद्ध सुरानन्दो गोविन्दो गोविदाम्पतिः मरिचिर्दमनो हंस सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभः सुतपः पद्मनाभः प्रजापतिः अमृत्युः सर्वदृक्सिंहः सन्धाता सन्धिमान् स्थिरः अजो दुर्मर्षणः शास्ता विश्रुतात्मा सुरारिः गुरुर्गुरुतमो धाम सत्यसत्य पराक्रमः निमिषो निमिषः स्रग्वी वाचस्पतिरुदारधिः अग्रणिर्ग्रामणि श्रीमान् न्यायो नेता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्ष सहस्रपात् अवर्तनो निवृत्तात्मा संवृतः सम्प्रमर्दनः अहं संवर्तको वह्निरनिलो धरणीधरः सुप्रसादः प्रसन्नात्मा विश्वभुग्विभुः सत्कर्ता सत्कृतः साधुर्जन्नुर्नारायणो नरः असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्टः शिष्टकृच्छुचि सिद्धार्थः सिद्धसंकल्पः सिद्धिदः सिद्धिसाधनः वृषाही वृषभो विष्णुर्वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्त श्रुतिसागरः सुभुजो दुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुदो वसुः नैकरूपो बृहद्रूपः शिपिविष्टः प्रकाशनः ओजस्तेजोदितिधर प्रकाशात्मा प्रतापनः रुद्धः स्पष्टाक्षरो मन्त्रश्चन्द्रांशुर्भास्कर द्युतिः अमृतांशुद्भवो भानु शशबिन्दु सुरेश्वरः औषधं जगतः सेतु सत्यधर्म पराक्रमः भूतभव्यभवन्नाथ पवन पावनो नलः कामः कामकृत्कान्तः कामः कामप्रदः प्रभु युगादिकृद्युगावर्तो नैकमायो महाशनः अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजिदनन्तजित् इष्टो विशिष्टः शिष्टेष्टः शिखण्डी नहुषो वृषः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः अच्युतः प्रतितः प्राणः प्राणदो वासवानुजः अपानिधिरधिष्ठानं प्रमत्तः प्रतिष्ठितः स्कन्दः स्कन्दधरो धूर्यो वरदो वायुवाहनः वासुदेवो बृहद्बाणुरादिदेव पुरन्दरः अशोकस्तारणस्तारः शूरः शौरी जनेश्वरः अनुकूलः शतावर्तः पद्मिपद्मनिभेक्षणः पद्मनाभो रविन्दाक्ष पद्मगर्भ शरीरभृत् महर्धिरुद्धो वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः अतुलः शरभो भीमः समयज्ञो हविर्हरिः सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान् समितिञ्जयः विक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदरः सः महीधरो महाभागो वेगवान् मिताशनः उद्भवः क्षोभणो देवः श्रीगर्भः परमेश्वरः करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुह व्यवसायो व्यवस्थानः संस्थानः स्थानदो ध्रुवः परर्धि परमस्पष्टः तुष्टः पुष्टः क्षुभेक्षणः रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः वीरः शक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्म विदुत्तमः वैकुण्ठः पुरुषः प्राणः प्राणदः प्रणवः पृथु हिरण्यगर्भः शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः ऋतुः सुदर्शनः कालः परमेष्ठी परिग्रह उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः विस्तारः स्थावरस्थाणुर्प्रमाणं बीजमव्ययम् अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः अनिर्विण्णः स्तविष्टो भूधर्मयूपो महामखः नक्षत्रनेमि नक्षत्री क्षमः क्षामः समीहनः यज्ञयुजो महेजश्च क्रतुः सत्रं सताङ्गतिः सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमं सुव्रतः सुमुखः सूक्ष्मः सुघोषः सुखदः सुरत् मनोहरो जितक्रोधो वीरबाहुर्विदारणः स्वापनः स्ववशो व्यापी नैकात्मा
धर्मात्मानैककर्मकृत् वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वरः धर्मकृद्धर्मी सदसत्क्षरमक्षरम् अविज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षणः गभस्तिनेमि सत्त्वस्तः सिंहो भूत महेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद्गुरुः उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्यः पुरातनः शरीरभूतभृद्भोक्ता कपीन्द्रो भूरिदक्षिणः सोमपो मृतपः सोमः पुरुजित् पुरुषत्तमः विनयो जयः सत्यसन्धो दाशार्हः सात्वतां पतिः जीवो विनयिता साक्षी मुकुन्दो मितविक्रमः अम्भो निद्रणन्तात्मा महोदधिशयोऽन्तकः अजो महारव स्वाभाव्यो जिता मित्र प्रमोदनः आनन्दो नन्दनो नन्दः सत्यधर्मा त्रिविक्रमः महर्षि कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपतिः त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाभृङ्ग कृतान्तकृत महावराहो गोविन्द सुषेणः कनकाङ्गदी गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्र गदाधरः वेदास्वाङ्गो जितः कृष्णो दृढसङ्कर्षणोच्युतः वरुणो वारुणो वृक्षः पुष्कराक्षो महामनः भगवान् भगहानन्दी वनमाली हलायुधः आदित्यो ज्योतिरादित्यः सहिष्णुर्गतिसत्तमः सुधन्वाखण्डपरशूर्दारुणो द्रविणप्रदः दिवि स्पृक् सर्वदृग्व्यासो वाचस्पतिरयो निजः त्रिसामा सामगः साम निर्वाणं भेषजं भिषक् सन्न्यास कृच्छमः शान्तो निष्ठा शान्तिपरायणं शुभाङ्गः शान्तिदः स्नष्टा कुमुदः कुवलेशयः गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृच्छिवः श्रीवत्सवक्षः श्रीवासः श्रीपतिं श्रीमतां वरः श्रीधः श्रीशः श्रीनिवासः श्रीनिधि श्रीविभावनः श्रीधरः श्रीकरः श्रेयः श्रीमान् लोकत्रयाश्रयः स्वक्षः स्वङ्गः शतानन्दो नन्दिर्ज्योतिर्गणेश्वरः विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्ति छिन्न संशयः उदीर्ण सर्वतश्चक्षुरणीश शाश्वत स्थिरः भूषयो भूषणो भूतिर्विशोकः शोकनाशनः अर्चिष्मानर्चितः कुम्भो विशुद्धात्मा विशोधनः अनिरुद्धो प्रतिरथ प्रद्युम्नो मितविक्रमः कालनेमिनिः वीरः शौरी शूर जनेश्वरः त्रिलोकात्मा त्रिलोकेशः केशवः केशिवा हरिः कामदेवः कामपालः कामीकान्त कृतागमः अनिर्देश्य वपुर्विष्णुर्वीरो अनन्तो धनञ्जयः ब्रह्मण्यो ब्रह्मकृद्ब्रह्मः ब्रह्म ब्रह्म विवर्धनः ब्रह्मविद् ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगः महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महाहविः स्तव्यः स्तवप्रियः स्तोत्रं स्तुतिस्तोतारणप्रियः पूर्णः पुरयिता पुण्यः पुण्यकीर्तिरणामयः मनोजवस्तीर्थकरो वसुरेता वसुप्रदः वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमना हविः सद्गतिः सत्कृतिः सत्ता सद्भुतिः सत्परायणः शूरसेनो यदुश्रेष्ठ सन्निवासः सुयामुनः भूतावासो वासुदेवः सर्वासु निलयो नलः दर्पः दर्पदो दृप्तो दुर्धरोऽथा पराजितः विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान् अनेकमूर्तिरव्यक्तः शतमूर्तिः शताननः एकोनैकः सवः कः किं यत्तत्पदनमुत्तमं लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः सुवर्णवर्णो हेमाङ्गो वराङ्गश्चन्दनाङ्गदी वीरः विषमः शून्यो घृताशीरजलश्चलः अमानी मानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकधृक् सुमेधा मेधजो धन्यः सत्यमेधाधराधरः तेजो वृषो द्युतिधरः सर्वशस्त्रभृतांवरः
प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकशृङ्गो गदाग्रजः चतुर्मूर्तिश्चतुर्बाहुश्चतुर्व्यूहश्चतुर्गतिः चतुरात्मा चतुर्भावश्चतुर्वेद विदेकपात् समावर्तो निवृत्तात्मा दुर्जयो दुरतिक्रमः दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिहा शुभांगो लोकसारंग सुतन्तुस्तन्तुवर्धनः इंद्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः उद्भवः सुन्दरः सुन्दो रत्ननाभः सुलोचनः अर्को वाजसनः शृङ्गी जयन्तः सर्वविजयी सुवर्णबिन्दुरक्षोभ्य सर्ववागीश्वरेश्वरः महारुदो महागर्तो महाभूतो महानिधिः कुमुदः कुन्दरः कुन्दः पर्जन्यः पावनो नीलः अमृताशोऽमृतवपु सर्वज्ञ सर्वतोमुखः सुलभः सुव्रतः सिद्धः शत्रुजिच्छत्रुतापनः न्यग्रधोदुम्बरोऽश्वत्थश्चाणुरान्ध्रनिषूदनः सहस्रार्ची सप्तजिह्वः सप्तैधा सप्तवाहनः अमूर्तिरणघोचिन्त्यो भयकृद्भयनाशनः अनुर्बृहत्कृशः स्थूलो गुणभृन्निर्गुणो महान् अधृतः स्वधृतः स्वास्य प्राग्वंशो वंशवर्धनः भारभृत्कथितो योगी योगिशः सर्वकामदः आश्रमः श्रमणः क्षामः सुपर्णो वायुवाहनः धनुर्धरो धनुर्वेदो दण्डो दमयिता दमः अपराजितः सर्वसहो नियन्ता नियमो यमः सत्त्ववान् सात्विकः सत्यः सत्यधर्मपरायणः अभिप्राय प्रियार्होर्ह प्रियकृत् प्रीतिवर्धनः विहाय सगतिर्ज्योति सुरुचिर्हुद्भुग्विभु रविर्विरोचनः सूर्यो सविता रविलोचनः अनन्तो हुद्भुग्भोक्ता सुखदो नैकजोऽग्रजः अनिर्विण्णः सदामर्षि लोकाधिष्ठानमद्भुतः सनात्सनातनतमः कपिलः कपिरव्ययः स्वस्तिदः स्वस्तिकृत् स्वस्ति स्वस्ति भुक् स्वस्ति दक्षिणः अरौद्रः कुण्डलीचक्री विक्रम्युर्जितशासनः शब्दातिघः शब्दसः शिशिरः शर्वरीकरः अक्रूरः पेशलो दक्षो दक्षिणः क्षमिणां वरः विद्वत्तमो वीतभय पुण्यश्रवणकीर्तनः उत्तारणो दुष्कृतिः पुण्यो दुःस्वप्ननाशनः वीरः रक्षणः सन्तो जीवनः पर्यवस्थितः अनन्तरूपो अनन्तश्रीर्जित मन्युर्भयापः चतुरश्रीगभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशः अनाधिर्भूर्भुवो लक्ष्मी सुवीरो रुचिराङ्गदः जननो जनजन्मादिर्भीमो भीम पराक्रमः आधारनिलयो धाता पुष्पहास प्रजागरः ऊर्ध्वगः सत्पथाचारः प्राणदः प्रणवः पणः प्रमाणं प्राणनिलय प्राणभृत् प्राणजीवनः तत्त्वं तत्त्वविदेकात्मा जन्म मृत्यु जरातिगः भूर्भुवः स्वस्तरुस्तारः सवितः प्रपितामह यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञाङ्गो यज्ञवाहनः यज्ञभृद्यज्ञकृद् यज्ञी यज्ञभृक् यज्ञसाधनः यज्ञान्तकृद्यज्ञगुह्यम् अन्नमन्नाद एव च आत्मयोनि स्वयं जातो वैखानः सामगायनः देवकीनन्दनः स्नष्टा क्षितिशः पापनाशनः शङ्खबृन्नन्दकी चक्री शारङ्गधन्वा गदाधरः रथाङ्गपाणिरक्षोभ्य सर्वप्रहरणायुधः ओम सर्वप्रहरणायुध नम इति वनमाली गदी शारंगी शंखी चक्री च नंदकी श्रीमान्नारायणो विष्णु वासुदेवोभिरक्षतुः हरि ओम नमः हरि ओम नमः. विश्वम जो संपूर्ण विश्व आहे याचा अर्थ आपण आणि ईश्वर वेगळे नाही. आपण ज्या जगात राहतो त्या प्रत्येक गोष्टीत परमात्मा आहे. म्हणून दुसऱ्याला दुखावणं म्हणजे त्या परमात्म्यालाच दुखावणं. शांताकारम ज्याचं स्वरूप शांत आहे. आज आपल्याकडे पैसा आहे, मोठं घर आहे, मोबाईल आहे, गाडी आहे, सर्व काही आहे, पण मन शांत नाही. विष्णू सहस्रनाम सांगतं खरी शक्ती ओरडण्यात नाही तर शांत राहण्यात आहे. भूत भव्य भवत प्रभू जो भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्याचा स्वामी आहे
आपण बहुतेक वेळा दोन गोष्टींमध्ये अडकलेलो असतो, भूतकाळाच्या आठवणी आणि भविष्याची चिंता. पण ईश्वर सांगतात वर्तमानात जगा, कारण वर्तमानातच शांती आहे. विष्णू सहस्रनाम ऐकल्यावर मनात काय बदल होतो? जेव्हा आपण सतत नकारात्मक विचार ऐकतो तेव्हा मन थकून जातं. जेव्हा आपण दिव्य शब्द ऐकतो तेव्हा मन शुद्ध होऊ लागतं. विष्णू सहस्रनामातील प्रत्येक शब्द मनावर सूक्ष्म परिणाम करतो. म्हणून अनेक लोक सांगतात हे ऐकल्यावर मन हलकं वाटतं, घरात शांतता वाटते, भीती कमी होते. आज विज्ञान सुद्धा मान्य करतं की शांत मंत्रोच्चारामुळे मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो. म्हणजेच आपल्या अध्यात्माचा आणि विज्ञानाची सुद्धा सांगड ह्या विष्णू सहस्रनामामधून आपल्याला समजते. जेव्हा आपण भक्तिभावाने नामस्मरण करतो तेव्हा श्वास शांत होतो, हृदयगती स्थिर होते आणि मन हळूहळू शांत व्हायला लागतं. तर रोजच्या जीवनात आपला याचा काय उपयोग होत असेल विष्णू सहस्रनामाचा? तर विष्णू सहस्रनाम म्हणजे फक्त भक्ती किंवा पूजा नाही, ही जीवन जगण्याची पद्धत आहे. जर शांताकारम समजलं तर राग कमी होईल, जर विश्वम समजलं तर द्वेष कमी होईल, जर भूत भव्य भवत प्रभू समजलं तर चिंता कमी होईल. ईश्वराला शब्दांपेक्षा भावना महत्वाच्या असतात. दररोज थोडंसं जरी ऐकलं, एक नाव जरी प्रेमाने घेतलं तरी त्याचा परिणाम सुंदर प्रकारे आपल्या जीवनावर होतो. तर विष्णू सहस्रनाम आपल्याला काय शिकवतं? जीवनात कितीही अंधार असला तरी मनात ईश्वराचं नाव असेल तर प्रकाश आपला आतला आपल्याला नक्की मिळतो. कारण नामामध्ये शक्ती असते, शांती असते आणि परमात्म्याशी जोडणारा अदृश्य पूल असतो. तर आपण विष्णू सहस्रनामाचा अर्थ अगदी थोडक्यात बघितला की ज्याचा जीवनावर परिणाम होतो. जर आपण सतत त्याचं पठण करत असू तर नक्कीच आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्याचा खूप चांगला परिणाम जाणवणार आहे. तर तुम्ही अशा वेगवेगळ्या माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि वेगवेगळ्या माहिती आत्मसात करा.